नमस्कार मैत्रिणींनो, नीनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही सकाळच्या नाश्त्याला काय बनवतोय बघा. भाकरी राहिल्या होत्या, तर भाकरीचं चिकला लय आवडायचा मामाला, हे आवडत आहे. तुला पण आवडेल बघ तू. मम्माला पण आवडेल, मला पण. तू म्हणशील लागणीनो अजून जरा जास्त करायचा होता. चिवडा बनवत आहे, तर त्यासाठी लागणार आहे का थोडा कूट घेतलाय, थोडे अख्खे शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर, तेल, मसाला, नमक, जिरी मोहरी आणि हळद राहिली. तर आता गॅस पेटवते. शेंगदाणे जे आहेत ना जरा तेलात भाजू म्हणजे एकदम कुरकुरीत होते. पोहेला बणी करतो ना तसं थोडंसं तेल ह्याला जास्त लागते, काय हरकत नाही. हे तेलात आपण चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊ. गावरान भाषेत आणि चिवडा पण भाकरीचा म्हणल्या जाते. तेल आपलं गरम झालं नव्हतं म्हणून थोडंसं टाइम लागते. आता गरम व्हायला लागले. तर आता मी ह्यातमध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून ठेवते. तसंच नमक टाकून ठेवते. 2 चमचे नमक टाकले आणि मसाला पण टाकून ठेवते. हा आमचा घरगुती मसाला आहे. हा चिवडा हे तुकडं खूप छान लागते खायला, वेगळं काहीतरी. हे आता आपल्या हे अगोदरच भाजून ठेवलेले होते शेंगदाणे, तर आपल्याला कांदा पण हे करायचा आहे तेलातच. त्याच्या अगोदर मी ह्यातमध्ये जिरं टाकते. जिरं टाकणे ऑप्शन आहे. कांदा टाकते महाग. चपातीचं पण करू शकता. राहिल्या होत्या त्याचं मी बनवलं. हळद टाकून घेते. कांदा आपला भाजलाय. आता मी आपण भाकरी जी बारीक करून ठेवली होती ना ते टाकून घेऊया. काय नाही, आपण कांदा पोहे करतो ना तसंच करायचंय. यात फक्त मसाला टाकायचा, दुसरं काय नाही. आमच्या लहानपणी तर शिळ्या अशा भाकरी वाळलेल्या जर राहिल्या ना तर त्या उकळात कुटायच्या आणि त्याला भिजवून असा भुगा करायचा बारीक आणि मग त्याचं तुकडं बनवलं जायचं. हे इतकं छान लागतं ना खायला, खूप मस्त आणि टेस्टी लागतंय. तुम्ही चपात्या जर राहिल्या ना चपातीचा सुद्धा बनवू शकता. पण चपातीमध्ये जेव्हा पीठ मळतो ना त्यातमध्ये आपण नमक टाकतो ना, तर ती नमक नाही टाकायचं, मीठ नाही टाकायचं त्यातमध्ये, तेवढं पथ्य पाळायचं. आता ह्यात थोडीशी कोथिंबीर कमी वाटते मला, तर कोथिंबीर टाकते अजून. कोथिंबीर चिवडा
तर आता आणि मी ना टेस्ट करणार आहे. खूप छान असं झालं. तर हे 2-3 लोकांपुरतंच आहे, पण सगळ्यांनी थोडं थोडं टेस्ट. आपला चिवडा तयार आहे. चिवडा म्हणा, तुकडं म्हणा. तर आता आणि आपली ना टेस्ट करून बघणार आहे. तर आता आणि सांगेल तुम्हाला. मी चष्मा घेतलाय. पुढे ये ना. कसा आहे guys मी चष्मा ऍक्च्युली टेस्टी आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. जर आवडला का तुला? तुम्हाला स्नॅक्स वगैरे खायचे ते बाकीचं तर बोल. स्नॅक्स मध्ये ना हे ट्राय करा. चिवड्यावर Okay. बोल, चिवड्यावर. तुला तुम्ही पण ट्राय करा. कसं झालंय आणि खूप छान आहे. तर तुम्ही हे ते पडेल खाली ते करेल. तर आपला भाकरीचा चिवडा तयार आहे. चिवडा म्हणा किंवा भाकरीचं तुकडं म्हणा तर आपलं तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे कसं वाटलं तुम्हाला. खा बाय. करा.